वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची निघरून हत्या झाल्याची माहिती मिळाली। प्राथमिक माहितीनुसार जिल्हा परिषद शाळेतून घरी परतल्यानंतर ही घटना घडली। घटनेची माहिती मिळताच वर्धाचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि सावंगी मेघे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। परिसरात मोठ्या प्रमाणात तपास सुरू असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे। या हत्येमागे नेमके कोण आहे आणि त्यामागील कारण काय याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिला दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली आहे। त्यामुळे वर्धा जिल्ह्यात संपूर्ण हडकंप मचला आहे। कारण दिवसेंदिवस अशा घटनात खूप झपाट्याने वाढ होत आहे। पोलीस विभागाद्वारे गांभीर्याने लक्ष देऊन ज्याने असे कृत्य केले त्याला त्वरित पकडावी अशी मागणी आईवडिलांनी केली आहे। सोबतच वर्धा जिल्ह्यामध्ये अतिशय घोर कृत्य केले जात आहे। घटनास्थळी वर्धा जिल्ह्याचे सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक यांनी जाऊन पाहणी केली आहे व पोलिसांना सक्त आदेश दिला आहे की ज्यांनी अशा प्रकारे कृत्य केले त्याने त्वरित पकडावा। महा7 न्यूज चॅनल करता वर्धेवरून सतीश काळे यांचा रिपोर्ट। महा न्यूज 7 करिता वर्धावरून सतीश काळे यांची रिपोर्ट।